नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा एका पिकाबद्दल माहिती घेणार आहोत जे कमी दिवसात आणि कमी खर्चात भरघोस नफा मिळवून देते. हे म्हणजे काकडी. तुम्ही घरासाठी असो किंवा व्यावसायिक शेतीसाठी काकडीची लागवड कशी करावी, खत व्यवस्थापन कसे असावे आणि मार्केटमध्ये चांगला भाव कसा मिळवावा याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये काकडीचं खालचं शूट्स काढायचं काम व्हिडिओ चालू आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. आणि काकडीसाठी हवामान आणि जमीन काकडीमध्ये कशी अजून असावी? भरपूर माल आहे. काकडीसाठी उष्ण आणि कोरडे हवामान उत्तम असते. महाराष्ट्रात आपण उन्हाळी आणि पावसाळी अशा दोन्ही हंगामात ही लागवड करू शकतो. जमीन निवडताना मध्यम ते भारी आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडा. लागवडीपूर्वी एकरी 10 ते 15 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून जमीन भुसभुशीत करून घ्या. बिया आणि लागवड पद्धत. बाजारात अनेक सुधारित बिया उपलब्ध आहेत, जसे हिमांगी, फुले शुभांगी किंवा हायब्रिडमध्ये जिप्सी आणि मालिनी. लागवड करताना 2 ओळीत 5 ते 6 फूट अंतर आणि 2 वेलीत किमान 1.5 ते 2 फूट अंतर ठेवावे. जर तुम्ही ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरचा वापर केला तर तणांचा त्रास कमी होतो आणि पाण्याचाही बचाव होतो. पाणी आणि खत व्यवस्थापन. काकडी हे 90% पाणी असलेले फळ आहे, त्यामुळे वेलीला पाण्याचा ताण पडू देऊ नका. उन्हाळ्यात 4-5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. खतांच्या बाबतीत सांगायचे झाले तर लागवडीच्या वेळी 10-26-26 द्यावे. वेल वाढीच्या अवस्थेत असताना नत्राचा वापर करावा. फुले लागताना कॅल्शियम आणि बोरॉनची फवारणी केल्यास फळांची चकाकी आणि गुणवत्ता वाढते. काढणी आणि मार्केटमध्ये विक्री. लागवडीनंतर 45 ते 50 दिवसात पहिली तोडणी सुरू होते. काकडी नेहमी कोवळी असतानाच तोडावी. जास्त मोठी झालेली काकडी मार्केटमध्ये कमी भावात जाते. विक्रीसाठी असताना काकडीची वर्गवारी करा. सरळ, हिरव्या आणि मध्यम आकाराच्या काकड्यांना जास्त मागणी असते. सकाळी लवकर तोडणी करून दुपारी मार्केटला पाठवल्यास माल ताजा राहतो. तर शेतकरी मित्रांनो, योग्य नियोजन केले तर एकरी 1 ते 1.5 लाखांपर्यंत निव्वळ नफा सहज मिळू शकतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आणि उद्योगधंद्यांच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.